नमस्कार मित्रांनो, सनराइज अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी हर्ष लहिरी आणि आजचा आपण शिकणार आहोत मराठी. आणि आजचा टॉपिक आहे दुसऱ्या लेक्चर मध्ये स्वनांतर लिपी आणि स्वनिम म्हणजे काय. त्याआधी थोडं गोष्टींचं रिकॅप करून घेऊ आपण कालच्या गोष्टी. तर तुम्हाला काही प्रश्न विचारतो, आठवलं तर ठीक, नाही आठवलं तर मी सांगतोच उत्तर. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे जॉन्सन्स कोणाला म्हणतात? सांगा सांगा, आठवण करा थोडं जोर. जॉन्सन्स बेबी पावडर लावतो आपण, करेक्ट, कृष्णशास्त्री चिपळूणकर. आणि मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर. ठीक आहे. मूलध्वनी म्हणजे काय? वर्ण म्हणजे काय? वर्ण म्हणजे रंग. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना लिहून ठेवल्यास ते वर्ण होतात किंवा त्यांना वर्ण असेही म्हणतात वगैरे. अजून चला, मूलध्वनी म्हणजे काय असं सोप्या भाषेत समजायचं. तर राम वनात जातो आपण वाक्य घेतलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती शब्द होते? राम वनात जातो 3 शब्द. त्याच्यानंतर त्या शब्दांचं विभाजन केलं. रा म व ना त जा तो किती 7 अक्षर होते. त्या अक्षरांचा आपण आणखी फोड केली. र अधिक आ रा, म अधिक अ म, व अधिक अ व, न अधिक आ ना, त अधिक अ त, जा ज अधिक आ जा, त अधिक ओ जातो. किती मूलध्वनी पडले? 14. आणि हे शेवटचे अंत्य मूलध्वनी, यांच्या अंत्य अवयवांना मूलध्वनी असे म्हणतात. आपण डेफिनेशन बघितली होती त्याच्यानुसार. आजच्या आपल्या दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत स्वानांतर लिपी आणि स्वनिम. काल आपण बघितलं होतं मूलध्वनींना स्वन असे म्हणतात. तर स्वन पण बघू, स्वानांतर पण बघू, लिपी पण बघू आपण. तर स्वन म्हणजे काय? आता मी तुम्हाला काल बोललो होतो मूलध्वनींना स्वन असे म्हणतात किंवा वर्णाला स्वन असे म्हणतात वगैरे. तर स्वन म्हणजे काय? स्वन हा संस्कृत शब्द आहे, मराठी नाहीये. मूलध्वनींना स्वन असे म्हणतात हा संस्कृत शब्द आहे, मराठी नाही. एवढं लक्षात राहू द्या. तुम्हाला पेपरला विचारतील खालीलपैकी स्वन कोणतं, खालीलपैकी मूलध्वनी ओळखा, खालीलपैकी स्वन म्हणा, काही म्हणा, किंवा मूलध्वनींना स्वन असे म्हणतात असंही विचारतील, तर तुम्हाला होच म्हणायचंय, बाकी काही नाही. स्वन म्हणजेच मूलध्वनी, मूलध्वनी म्हणजे स्वन. तर स्वन म्हणजे काय? भाषेकरिता उपयुक्त असं कार्य करू शकणाऱ्या कोणत्याही ध्वनीला स्वन असे म्हणतात. परत लक्षात घ्या, भाषेकरिता उपयुक्त कार्य करू शकणाऱ्या कोणत्याही ध्वनीला स्वन असे म्हणतात. कुठलाही ध्वनी जगातला, प्राण्यांचा, पक्ष्यांचा कुठलाही ध्वनी घेतला तर तो स्वनच असेल. कारण तुम्ही जर लिहायचं ठरवलं तर गाडीचा आवाज कसा येतो? कसा येतो? जसा येतो तसा येतो. टरटर फरफर काय असेल तो फरफर. तर तो तुम्ही लिहिला तर तो फरफर स्वन आहे असं आहे. तर तुम्ही इंग्लिश मध्ये लिहा, मराठीमध्ये लिहा, कुठेही लिहा किंवा त्या भाषेत लिहिला तरी चालेल, पण तो स्वनच असेल. कारण की तो भाषेकरता कार्य करतोय म्हणून तो एक स्वन आहे. आणि स्वन संस्कृत मध्ये म्हणतात, मराठीत मूलध्वनी किंवा वर्ण. भाषेकरता उपयुक्त असे कार्य करू शकणाऱ्या कोणत्याही ध्वनीला स्वन असे म्हणतात. ओके. आता पुढचं, भाषा ध्वनी बनण्याची क्षमता. लक्षात घ्या मित्रांनो, भाषा ध्वनी बनण्याची क्षमता ज्या ध्वनीमध्ये असते, भाषा ध्वनी बनण्याची क्षमता ज्या ध्वनीमध्ये असते त्या ध्वनीला स्वन असे म्हणतात. म्हणजे ज्या शब्दाने शब्दाने म्हणण्यापेक्षा ज्या मूलध्वनीने तुमचा आवाज तयार होतो, मूलध्वनी तयार होतो, ज्या वर्णाने मूलध्वनी मी जे बोलतोय त्यानुसार जो ध्वनी तयार होतोय त्यांनी स्वन म्हटलंय. मग तो कुठलाही असो, ए फॉर ऍपलचा असो, अ फॉर आईचा असो, आ फॉर आईचा असो, कुठलाही असो, त्याला तुम्ही स्वन म्हणणार. पुढं, भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनीला स्वन असे म्हणतात. बरोबर आहे, आपण मूलध्वनी म्हणतो, संस्कृतमध्ये स्वन म्हणतात. भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनीला स्वन म्हणतात. बरोबर आहे ना. मी तुमच्याशी बोलतोय, जी ध्वनी वापरतोय त्याला त्यांनी स्वन म्हटलंय आणि आपण तिकडे मराठीत मूलध्वनी म्हणतो. एवढाच फरक आहे, दुसरं काही. स्वन हा भाषा निरपेक्ष असतो, हे पण बरोबर आहे. भाषा निरपेक्ष असतो म्हणजे काय? आता तुम्हाला हे स्वन म्हणजे काय नेमकं जरा मी व्यवस्थित सांगतो. आता पहिले हे बघू आपण, एक छोटासा परत जाऊ मागे. भाषा ध्वनी बनण्याची क्षमता ज्या ध्वनीमध्ये असते त्याला स्वन असे म्हणतात. बरोबर आहे. मी आता जर उच्चारला स, आणि याचं काय येतं? स
अधिक अ. आता स अधिक अ बनून जी मूलध्वनी बनलेली, तो दोघे उच्चारण स अधिक अ, हा जो स उच्चारतोय त्याच्यापासून जी ध्वनी निघते त्याला स्वन असे म्हणतात. तर इथं आपण स ला स्वन म्हणू शकतो का? म्हणू शकतो. सरळ स्वन स आहे. भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनीला स्वन म्हणतात. आता मी स फॉर साहिल म्हटलो किंवा स फॉर सरळ म्हटलो, वापरली गेली स चा जो ध्वनी निघाला त्याला काय म्हटलं आम्ही, सॉरी यांनी स्वन असे म्हटलं, ध्वनीला स ला स्वन असे म्हटलं. पुढं ध्वनी हा निरपेक्ष असतो, बरोबर आहे. ध्वनी हा निरपेक्ष असतो. तर कसा, स म्हणजे साहिल असेल, स म्हणजे सुशील असेल, स म्हणजे सारिका असेल, स म्हणजे सुरुची असेल. तसंच स म्हणजे संस्कृत असेल, स म्हणजे बरेच शब्द आहेत आता इंग्लिशमध्ये. सक्सेस अकॅडमी असेल, स म्हणजे सनराइज अकॅडमी असं. आपल्या भाषेत स भाषेकरता निरपेक्ष आहे. तुम्ही मराठीमध्ये सक्सेस लिहिलं आणि किंवा सनराइज लिहिलं आणि इंग्लिशमध्ये सनराइज लिहिलं, इंग्लिशमध्ये लिहिताना तुम्ही स्पेलिंग लिहिणार, मराठीत लिहिणार तर तुम्ही सनराइज लिहिणार. मग तो भाषेकरता काही तडजोड करतोय का? नाही. म्हणून तो भाषे निरपेक्ष असतो. कुठल्याही ध्वनीमध्ये लिहिण्याची पद्धत वेगळी असेल, लिहिण्याची पद्धत वेगळी असेल, आवाजाची पद्धत चेंज होणार नाही. आवाजाची पद्धत चेंज होणार नाही. आता जसं आपण उर्दूमध्ये सलाम केला तर तो स आणि इकडचा स, लिहिण्याची पद्धत चेंज होईल, पण तो उर्दूमध्ये सहज बोलणार आहे आणि मी मराठीत सहज बोलणार आहे आणि इंग्लिशमध्ये बी सक्सेस सनराइज सहज बोलणार आहे, दुसरं काही बोलणार नाही. स स स. तर म्हणून स आलं लक्षात. म्हणून तो भाषा निरपेक्ष असतो. त्याला भाषेशी काहीही घेणं देणं नाही. तुम्ही भाषा कुठलीही घ्या, जॅपनीज, चायनीज, काय वॉट एव्हर तुम्हाला ज्या ज्या माहिती असतील त्या त्या घ्या, पण तो निरपेक्ष असतो. स कुठेही एकच असणार आहे तसा. तसेच स्वन हा व्यक्तिविशिष्ट असतो. व्यक्तिविशिष्ट म्हणजे आता मी स पासून सुरुची केलं आणि स पासून सुशील केलं, व्यक्तिविशिष्ट. व्यक्तिविशिष्ट असं म्हणजे सुशील नाव एक तयार झालेले आणि सुरुची तयार झालेली. तर मी दोघांचा स जरी सारखा असला तरी तो पुढचे ध्वनी व्यक्तिविशिष्ट असणार आहे. सुशीला, आता मी मुलीला सुशील नाही म्हणू शकत आणि सुशीलला सुरुची नाही म्हणू शकत, म्हणून ते व्यक्तिविशिष्ट स्वन असतात. कारण की सुशील नावामध्ये सुशील, सोप्या भाषेत सुशील, याच्यामध्ये किती ध्वनी आहेत? 3. आणि सुरुची याच्यामध्ये 3 ध्वनी. दोघांचे जरी सेम असतील पण शी आणि रू, ल आणि ची हे बी त्या व्यक्तीकरता विशिष्ट आहे, त्या व्यक्तीसाठी विशिष्ट आहे, त्या व्यक्तीसाठी विशिष्ट उच्चारले गेलेले. त्याच्यामुळे तुम्ही सुशीलला सुरुची म्हणू शकत नाही आणि सुरुचीला सुशील म्हणू शकत नाही. पुढं विभेदकता हे स्वनांचे महत्वपूर्ण लक्षण आहे. हे पण बरोबर आहे. विभेदकता म्हणजे काय? वेगवेगळे असणे, दिलेलेच आहे, तुम्ही सांगतोय तसं. उच्चार वेगळे राखणे. आता उदाहरण द्यायचं झालं तर उच्चार वेगवेगळे, म्हणजे एखाद्या शब्दावर जोर द्यायचा आणि एखाद्या शब्दावर कमी द्यायचा, उच्चार वेगवेगळे करायचे, त्याला म्हणतात विभेदकता. एखाद्या गोष्टीवर जास्त उच्चार देणार असेल तर तुम्ही सारखा, एक सारखा म्हटलं, सारखा उच्चार द्यायचा आहे, आणि एखाद्या गोष्टीवर कमी जास्त उच्चार द्यायचा आहे तर मग विभेदकता असते. म्हणजे थोडंफार विविधता असते त्याच्यामध्ये, असं म्हणायचंय मला. पुढची स्लाइडवर उच्चार वेगळे राखणे. आता स्वनिम म्हणजे काय? स्वन झाला, स्वनिम म्हणजे काय? हे पण, हा स्वनिम पण एक संस्कृत शब्द आहे, मराठी नाहीये, त्याच्यामुळं मराठीत मूलध्वनीच म्हणतात. स्वनिम म्हणजे काय ते बघू आपण संस्कृतमध्ये. एका विशिष्ट भाषेत वापरला जाणारा स्वन म्हणजे स्वनिम होय. एका विशिष्ट भाषेत वापरला जाणारा स्वन म्हणजे स्वनिम होय. लक्षात घ्या, एका विशिष्ट भाषेत वापरला जाणारा स्वन म्हणजे स्वनिम होय. आता मी मराठीत स वापरतोय, सनराइजचा स. परत लक्षात घ्या, एका विशिष्ट भाषेत वापरला जाणारा स्वन म्हणजे स्वनिम होय. मी मराठीत स वापरतोय आणि तो स्वनिम आहे. म्हणजे स पासून मी अनेक वाक्य तयार करू शकतो. स पासून सारखा, सखा, सम, हे सगळे स्वनिम होय. पूर्ण स्वनिम आहे. स पासून सारखे दिले हे सगळे स्वनिम होय, कारण की त्याचा मी स पासून इतर शब्द तयार केलेले, त्याला म्हणतात स्वनिम. पुढं
उच्चारदृष्ट्या साम्य असणारा स्वनानंतरचा गट म्हणजे स्वनिम होय. उच्चारदृष्ट्या साम्य असणारा स्वनानंतरचा गट म्हणजे स्वनिम होय. बरोबर. आता उच्चारदृष्ट्या साम्य असणारा, आता सारखा, सका आणि सम ह्या तिघांमध्ये साम्य कोणामध्ये? सम. त्यांनी परत वाचा. उच्चारदृष्ट्या साम्य असणारा स्वनानंतरचा गट म्हणजे स्वनिम होय. हा तुमचा स्वन आहे आणि हा पूर्ण स्वनिम आहे. पण उच्चारदृष्ट्या स आणि स सारखेच आहे. स आणि स सारखेच आहे, पण सखा आणि सम हे स्वनिम, यांचे स्वनिम आहे म्हणजे पूर्ण ते शब्द. पुढं, एखादी विशिष्ट भाषा ज्या विशिष्ट ध्वनीच्या भाषाभिव्यक्तीसाठी उपयोग करते तो ध्वनी म्हणजे स्वनिम होय. परत घ्या. एखादी विशिष्ट भाषा ज्या एका विशिष्ट ध्वनीचा भाषाभिव्यक्तीसाठी उपयोग करते तो ध्वनी म्हणजे स्वनिम होय. आता जसं सचा आपण हे घेतला भाषेचा, तिथंच स वापरला तर एक विशिष्ट भाषाव्यक्तीसाठी उपयोग करतो तो म्हणजे स्वनिम आहे. एवढं जोर लक्षात नका यायचं, म्हणजे जास्त डीप मध्ये नाही जायचं. सर्व भाषांमध्ये काही समान स्वन असले तरी प्रत्येक भाषेच्या स्वनिम व्यवस्था वेगवेगळी असते. बरोबर आहे, मी तुम्हाला सरळ सांगितलं. स आपल्या भाषेत आहे, स संस्कृत मध्ये पण आहे, स तुमचा उर्दू मध्ये पण आहे, स तुमचा कन्नड मध्ये पण आहे, स तामिळ मध्ये पण लिहिण्याची पद्धत वेगवेगळी. त्यांनी काय म्हणले? स्वनिमची व्यवस्था वेगवेगळी असते. लिहिण्याची व्यवस्था, भाषेची व्यवस्था स्वनिमची वेगवेगळी असते. बाकी शब्दाची व्यवस्था वेगळी असते, उच्चारण्याची सारखीच राहणार आहे. स्वनिम हा भाषा सापेक्ष असतो, तर स्वन हा भाषा निरपेक्ष असतो. स्वनिम ह्या भाषा सापेक्ष असतो, तर स्वन हा भाषा निरपेक्ष असतो. सणवर भाषेचा प्रभाव होत नाही. लिहिण्याची पद्धत बदलते, स बदलणार नाही. लिहिण्याची पद्धत, मी परत तेच सांगेन, लिहिण्याची पद्धत बदलले, स बदलणार नाही. पण स्वन हा भाषा निरपेक्ष असतो, तसंच स्वनिम भाषा सापेक्ष असतो. भाषा बदलेल तुमची. आता माझ्याकडे जर मराठीत सागरला सागर म्हणताय, तर तिकडं कन्नडमध्ये किंवा तामिळमध्ये गेल्यावर सागरला सागरच म्हणते, पण उच्चारणात थोडाफार फरक पडू शकतो. एवढंच आहे स्वनिम, त्यांच्या उच्चारणात. स्वनिम हा काल्पनिक असतो. बरोबर आहे, तुम्ही बोलताना काल्पनिकच बोलतात, सगळं थोडी लिहितात. स्वनिम हा काल्पनिक असतो, शब्द हा काल्पनिक असतो. स्वनांतर हे संस्कृत मधलं आहे, आपल्याला मराठीत एवढं डीप मध्ये नाही जायचं. फक्त भाषा म्हणजे स्वन म्हणजे काय हे म्हणायचंय. त्यांनी स्वनचं संस्कृत मध्ये दिलेले आहे. तसंच बघू, एका स्वनिमची वेगवेगळी रूपे भाषेत वापरली जातात, त्या रूपांना स्वनांतरे म्हणतात. बरोबर आहे, एका स्वनिमची वेगवेगळी रूपे भाषेत वापरली जातात, त्यांना रूपांना स्वनांतरे असे म्हणतात. बरोबर आहे, ते पुढे दिसेलच आपल्याला. एका स्वनिमच्या गटात समाविष्ट होणाऱ्या ध्वनींना स्वनांतरे म्हणतात. एका स्वनिमाच्या गटात समाविष्ट होणाऱ्या ध्वनींना स्वनांतरे म्हणतात. परत घ्या, एका स्वनिमच्या गटात समाविष्ट होणाऱ्या ध्वनींना स्वनांतरे म्हणतात. एकाच अंडरलाईन करतो मी तुम्हाला समजायला. एकाच स्वनिमच्या गटात समाविष्ट होणाऱ्या ध्वनींना स्वनांतरे म्हणतात. विशिष्ट गटात येतात ते. स्वनिम हे एक आदर्श कल्पना असून स्वनांतर हे त्याचे प्रात्यक्षिक आहे. स्वनिम आदर्श कल्पना असून स्वनांतर हे त्याचे प्रात्यक्षिक आहे. स्वनांतर काय होतं ते बघू आपण. उदाहरण, स्वनचं उदाहरण घेऊ आपण, म्हणजे ग च स्वनांतर. स्वनिम काय आहे? ग आहे, पण इथं काय शब्द आहे? बाग. आता इथं बाग कधी आलाय? दुसऱ्या याच्यावर आलेला आहे, म्हणून बाग हा एक स्वनिम आहे. बाग म्हणजे हा स्वनांतर झालेला आहे. इथं स्वनिम ग हा स्वनिम आहे आपला, आणि तिथं बाग आहे दुसरं. गती, बाग गती, दुसऱ्याचं पहिलं, म्हणजे इथं 2 नंबरला इथं पहिला आला स्वनिम झाला, स्वनांतर झालं, ग आला. तिसरं त्याच्यामध्ये चेंजेस केला आपण, गुलाम केला. त्याच्यानंतर ग आपला इथं स्वनिम सारखाच आहे, स्वनिम मध्ये चेंज होत नाही, तेच आहे. एकाच स्वनियमाच्या गटात समाविष्ट होणाऱ्या ध्वनींना स्वनांतरे होतात. नियम आपलाच एकच आहे, ग आहे जसा तसंच आहे. ग मध्ये स्वनिम मध्ये काहीच चेंजेस नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसंच हा ग आहे, दुसरं काही चेंजेस नाही. पण इथं बाग, ग, गती, गुलाम, नागपूर, जागी यांच्यामध्ये आपण चेंजेस केले, म्हणजे स्वनांतर केले. त्यांच्या
सुरांमध्ये चेंज झाली, म्हणजे बाग कस काय आला, इथं गती कस काय आली, ग ला गुलाम कस काय झाला, उकार कस काय आला, नागपूरचा ग मध्ये कस काय आला, किंवा जाच्या जागी गीला ई कस काय आला, म्हणजे दुसरी विलांटी कस काय आली, त्यांच्या जागा चेंजेस झाल्या, यांना म्हणतात स्वानांतर. स्वनिमचं स्वानांतर. स ची जागा बदलू शकते पण स चेंजेस होऊ शकतो का? नाही. तसं ग ची जागा बदलू शकते पण ग चेंज होऊ शकतो का? नाही. त्याच्यामुळे स्वानांतर हे त्याचे प्रात्यक्षिक आहे. स्वनिम हा एक आदर्श कल्पना असून स्वानांतर त्याचे प्रात्यक्षिक आहे. आता कल्पना म्हणजे काय? आता मी जर स इथं मराठीत असा लिहितोय, उर्दूमध्ये कसा लिहिता मला नाही माहिती, पण उर्दूमध्ये काहीतरी असं तसं काहीतरी लिहित असतील, पण तोही त्यांचा सच आहे आणि तेही लिहिताना बाग असंच लिहिणार आहे, त्याचंही स्वानांतरच होणार आहे. म्हणून कल्पना ही एक स असा आहे. उद्या जर आपल्याला लहानपणी जर शिकवलं असतं स असा राहतो, तर तुम्ही असंच म्हटलं असतं, म्हणून त्याला एक कल्पना म्हणा, लक्षात ठेवा. पण आपल्याला स कसा शिकवलेला आहे? असाच. हे इरेजर नाही माहिती मला, ठीक आहे. ठीक आहे. तर स आपला पकडून ठेवा, याला सनराईज अकॅडमीचं स पकडून ठेवा, सनराईजला. तर स्वनिम ही आदर्श कल्पना असून स्वानांतर हे त्याचे प्रात्यक्षिक आहे. जे चेंजेस होत आहेत ते तुम्हाला दिसत आहेत आणि त्याला स्वानांतर म्हणतात, आणि ही एक आदर्श कल्पना आहे. आणि स्वानांतर असे म्हणतात कशाच्या? एकाच नियमाच्या स्वनियमाच्या गटात समाविष्ट होणाऱ्या ध्वनींना स्वानांतर असे म्हणतात. ओके, पुढं मराठी भाषेतील ध्वनी हे संस्कृत. आता पुढं आता हे स्वनिम झालं आपल्याला. आता ध्वनिम हा भाषा सापेक्ष असतो, काल्पनिक असतो वगैरे, ते झालं, स्वानांतर झालं. आता आपण परत आपल्या मराठी भाषेकडे येऊ. मराठी भाषेतील ध्वनी हे संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या परंपरेने बदलत आलेले आहेत. संस्कृत, प्राकृत या दोघांच्या अपभ्रंश झाल्याने मराठी भाषेत बदलत आलेले आहेत. परंतु लिपी स्वीकारताना मात्र मराठीने संस्कृतची लिपी स्वीकारली आहे. लक्षात ठेवा, अंडरलाईन करा किंवा लिहून ठेवा ही गोष्ट. मराठी भाषेने कुठली लिपी स्वीकारली आहे? संस्कृतची, प्राकृतची नाही, संस्कृतची. लक्षात ठेवा, पेपराला विचारतील मराठी भाषेने कुठली लिपी स्वीकारली आहे? संस्कृतची लिपी स्वीकारली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, स्टार करून ठेवा इथं. दुसरं प्राकृत. प्राकृत म्हणजे कोणत्या भाषा? आता प्राकृत प्राकृत म्हणजे जुनी मराठी भाषा आहे. आता जुनी मराठी भाषा म्हणजे ही कधीची? तर 12व्या शतकातील. तेव्हा तर मी नव्हतो, मलाही माहित नाही 12व्या शतकात कशी भाषा होती, काय होती. पण प्राकृत म्हणतात अशोकाच्या काळात किंवा त्याच्या अगोदरही असू शकते, माहित नाही कधीची, पण 12व्या शतकातील. आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. प्राकृत म्हणजे जुनी मराठी भाषा होय, एवढंच लक्षात ठेवायचं, आपल्याला जास्त लक्षात ठेवायचं. अपभ्रंश. आता प्राकृतचा अपभ्रंश होऊन काय झालं? अपभ्रंश म्हणजे शब्द संस्कृत मधून मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात होणारा बदल म्हणजे अपभ्रंश. आता एकदम बेस्ट एक्झाम्पल, मूळ रूपात बदल होणारा जो काही असेल, संस्कृत मधून मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात होणारा बदल म्हणजे अपभ्रंश. आता संस्कृत मधून मराठीत येताना गृह, माहिती ना गृह म्हणजे काय? गृहपाठ नाही, गृह म्हणजे घर. मराठीत आपण काय म्हणतो त्याला? घर. बरोबर आहे ना? गृह, घर. संस्कृत मध्ये पानाला काय म्हणता? पर्ण. आपण काय म्हणतो? पान. हा जो अपभ्रंश झाला बोलण्याच्या ओघात, काळाच्या ओघात, वेळ जसा गेला तसा काळ गेला, जो अपभ्रंश झाला तो ह्या गृहाचं घर झालं, पर्णचं पान झालं. हे झाले तुमचे तत्सम शब्द. संस्कृत मधले जेही शब्द असतात त्यांना तत्सम म्हणतात, आणि यांच्यात चेंज होऊन येतात त्यांना म्हणतात तद्भव. तद्भव. तद्भव शब्द जे चेंज होऊन येतात. याची काही गरज नाही पण सध्या आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवा. याचं उदाहरण व्यवस्थित, एक मिनिट. संस्कृत मधून कोणता आला? गृह.
पर्ण, आणि त्याचं मराठीत काय अपभ्रंश झालं? घर, पान. हे जे अपभ्रंश होणार, मूळ रूपात होणारा बदल म्हणजे अपभ्रंश. जशीची तशी संस्कृत भाषा आपण स्वीकारलेली नाही. आपण काय केले? मराठीने संस्कृत लिपी स्वीकारली. संस्कृत लिपी, मराठीने संस्कृतची लिपी स्वीकारली, संस्कृत लिपीने संस्कृतची लिपी स्वीकारली. संस्कृतमध्ये जसं लेखन करतात तेच लेखन घेतलेले, पण त्याच्यामध्ये अपभ्रंश झालेला आहे. आणि तो अपभ्रंश म्हणजे मराठीत येताना जो होतो तो असा, मी तुम्हाला सांगितलं, बाकी पुढे आपल्याला भेटतीलच, त्या बाबतीत जाऊ. पुढं, मराठी भाषेचा उगम संस्कृत प्राकृत भाषेपासून झालेला आहे असे मानले जाते. मराठी भाषेचा उगम संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाला आहे असे मानले जाते. बरोबर आहे? तर बरोबर आहे. मराठी भाषेचा उगम कुठून झाला आहे? संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून. प्राकृत भाषा कुठली आहे? 12व्या शतकातली. आणि मराठी भाषेने कोणाची लिपी स्वीकारली आहे? संस्कृतची लिपी स्वीकारली. मराठी भाषेने कोणाची लिपी स्वीकारली आहे? संस्कृतची. मराठी भाषा कोणत्या भाषेपासून तयार झाली? संस्कृत व प्राकृत भाषेपासून तयार झालेली असल्याचे मानले जाते. ही गोष्ट इथं नोट करून ठेवा. पुढं स्लाइड स्किप झाली का? नाही. पुढं लिपी म्हणजे काय? आता लिपी म्हणजे काय, तर तुम्ही आजी आजोबांच्या गावाला तर गेलेच असतील, जुने मातीचे घर तर पाहिलेच असतील. गावाकडे गेले, जुने मातीचे घर पाहिले असतील आजी आजोबां त्यांच्या बरोबर, आणि त्या घरांमध्ये मातीच्या भिंती असायच्या बघा, मातीच्या. अच्छा, आमच्याकडे म्हणतात रद्द्याच्या भिंती किंवा मातीच्या भिंती. अशा विटाने असं गारा रचलेला असतो एकमेकांवर, त्यांना मातीच्या भिंती. किंवा राजस्थानच्याकडे गेलेले असतील, तिकडे पाहिले असतील बघा, तिकडे अशा झोपड्या केलेल्या असतात तिथं. तर त्या भिंतींना काही कालांतराने खड्डे पडतात, माती निघून येते. त्यांना आपली आजी काय करायची? मातीचा गोळा करायची, घ्यायची, लिपायची, एक सारखं सरसं करून द्यायची, व्यवस्थित लेवल करून द्यायची, लिपून टाकायचे, लिंपायचं काम करायचे. तर त्या लिंपण्यापासून लिपी हा शब्द तयार झालेला आहे. लिपी म्हणजे काय? या संस्कृत धातूपासून लिपी हा शब्द तयार झालेला आहे. त्याचा अर्थ लिंपणे, लिहिणे, माखणे असा होतो. काय होतो? लिंपणे, लिहिणे, माखणे असा होतो. सॉरी, त्याचा अर्थ लिंपणे, लिखणे, माखणे असा होतो. आता लिंपणे हे तर तुम्हाला माहिती आहे, लिहिणे हे पण माहिती आहे. माखणे म्हणजे काय? माखणे म्हणजे तेच लिंपणे, त्यालाच म्हणतात माखणे. घ्यायचं, सरसं करून द्यायचं, व्यवस्थित लेवल करून द्यायची, माखणे. त्याच्यावर काही डिझाईन काढून द्यायची, माखणे वगैरे काहीतरी. आता गुहांमध्ये आपल्या जुन्या पेंटिंगा सापडतात, असं म्हणतो आपण, जे चित्र सापडतात 1000 वर्ष जुनं, 5000 वर्ष वगैरे, जे त्याला माखणे म्हणतात. त्यांना काही माहिती नव्हतं पेंटिंग काय होतं, पण ते घ्यायचे, माती लावायची भिंतीला, असं काहीतरी चित्र लिखायचे, किंवा हाताने मातीचा बोर्ड घेऊन काहीतरी करायचे, त्याला म्हणतात लिखणे, माखणे वगैरे. पुढं, वर्ण ज्या विशिष्ट पद्धतीने लिहिले जातात त्या पद्धतीला लिपी असे म्हणतात. आता मी जे काही बोलतोय मूलध्वनी ते तुम्ही लिहिले तर त्याला काय म्हणणार? लिपी. वर्ण लिहिल्यानंतर त्यांना काय म्हणतात? लिपी. पद्धतीने, ज्या पद्धतीने, आता मी मराठीत लिहितोय, ही कोणती लिपी आहे माझी? मराठीची. कोणती? देवनागरी. ते पुढे येईल आपल्याला. लिपी म्हणजे लेखन पद्धती. होय, बरोबर आहे. लिपी म्हणजे लेखन पद्धती. मी लिहितोय, वर्ण, मूलध्वनी, वर्ण लिहितोय, ती ही लेखन पद्धती. पुढं, मराठी भाषेने जी लिपी स्वीकारली आहे तिला देवनागरी लिपी असे म्हणतात. नोट डाऊन पॉइंट. देवनागरी लिपी. कायम झोपेत जरी उठले तर तुम्ही कोणत्या याच्यात लिहितात? देवनागरी लिपीमध्ये. तुम्ही एखादा फॉर्म भरताय त्याच्यामध्ये ट्रान्सलेट होऊन येतं, वरती इंग्लिश नेम टाईप करता तुम्ही, खाली मराठीत नाव येतं तुमचं देवनागरी लिपीमध्ये. तीच आपली देवनागरी लिपी. जे मराठीत येतं ते देवनागरी लिपी. आपल्या लिपीचं नाव आहे देवनागरी लिपी. तिला बाळबोध लिपी म्हणतात, ते दुसरे वेगळे, पुढे ते येईल आपल्याला. पुढं, लिपीमुळे काय झालं आपल्याला? लेखन. जर लिपी झाली नसती तर मी जे बोलतोय मूलध्वनी ते हवेतच विरले असते, ते तुमच्यापर्यंत पोहोचले असते. पण तुम्हाला सगळंच लक्षात राहिलं असतं? मी एवढं आतापर्यंत शिकवलं हे नाही. त्याच्यामुळे लिपीमुळे लेखन शक्य झालं, आणि लेखनामुळे आपल्याला सोपं झालं. आपण जी लिपी स्वीकारली आहे तिला काय म्हणतात? देवनागरी लिपी. मराठी भाषेने जी लिपी स्वीकारली आहे तिला देवनागरी लिपी म्हणतात. देवनागरी लिपीच्या बाबतीत आता माहिती.
नगरात किंवा शहरात राहणारे, नगर म्हणजे शहर, देव किंवा आर्य लोकांच्या लिपीला देवनागरी लिपी असे म्हणतात. आता पूर्वी जेव्हा, फार पूर्वी, मला पण नाही आठवत एवढ्या पूर्वी, जेवढं तुम्हालाही आठवत नसेल त्याच्याही पूर्वी, फार फार पूर्वी, हडप्पा संस्कृती वगैरेच्या काळात ते नगरांमध्ये राहायचे लोक असं म्हणायचे. त्यांच्यानंतर किंवा अगोदर माहित नाही, हडप्पा लिपी तर आजपर्यंत कोणी वाचू नाही शकले, पण नगरात राहणाऱ्या लोकांनी ही लिपी वापरली म्हणून तिला देवनागरी लिपी असे म्हणतात. हा पॉइंट इथे लक्षात राहू द्यायचा. पुढे देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असेही म्हणतात. हा पॉइंट लक्षात राहू द्या, पेपराला विचारतात देवनागरी लिपीला बाळबोध लिपी म्हणतात, बरोबर आहे. बाळबोध लिपी म्हणजे देवनागरी लिपी, बरोबर आहे. बाळबोध का म्हणतात? कारण की तुम्हाला अ, आ, इ, ई, उ इत्यादी गोष्टी शिकाव्या लागतात आणि त्या गोष्टींपासून एक एक करत 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 आपण पूर्ण लिपी शिकतो, म्हणून तिला बाळबोध लिपी असेही म्हणतात. पुढं देवनागरी लिपीचे वैशिष्ट्ये. देवनागरी म्हणजे आपली मराठी भाषेचे वैशिष्ट्ये. मराठी भाषेला लिहिण्याच्या पद्धतीला देवनागरी म्हणतात. भाषा मराठी, लिहिण्याची पद्धत देवनागरी, हे लक्षात राहू द्या. आपण जी लिपी स्वीकारली आहे, लिपी भाषा मराठी, पण भाषा लिहिण्याची जी पद्धत आहे लिपी, तिला देवनागरी लिपी असे म्हणतात, हे लक्षात राहू द्या. म्हणून देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, बरोबर आहे का? बरोबरच आहे ना, कारण की तुम्ही वाचता नाही, डावीकडूनच उजवीकडून वाचताय. हा माझा इकडं ब्लॅकबोर्ड कडे माझं, सॉरी असं, हा माझा डावा हात, हा माझा उजवा, इकडे बघितल्यावर हा माझा डावा हात, इकडनंच मी इकडे लिहिले. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, बरोबर बरोबर. ही लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या व गोलाकार रेषांनी लिहिली जाते, बरोबर आहे. तर बरोबर आहे, उभ्या, आडव्या, तिरप्या सगळ्याच आहेत. ही गोल आहे, उभ्या आहे, आडव्या आहे, तिरप्या आहे. आता ही आडवी, त ला आडवा आहे, गोलाकार, गोलाकाराचा उदाहरण आता हा ब गोल आहे, क अर्धा अर्धा गोल आहे, असे गोलाकार रेषांनी लिहिली जाते. तर असं बरोबर आहे, तर बरोबर आहे. डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, बरोबर आहे. उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलाकार रेषांनी लिहिली जाते, तर बरोबर आहे. पुढं देवनागरी लिपीत प्रत्येक अक्षरावर शिरोरेषा दिली जाते, बरोबर आहे, द्यावीच लागते, त्याशिवाय ती लिपी नाही, किंवा ते असं म्हणता येईल की मराठीचं अक्षर नाही असं म्हणता येईल. शिरोरेषेशिवाय आपली देवनागरी लिपी अपूर्ण आहे. आणि हा पॉइंट लक्षात ठेवणे. प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे. प्रत्येक ध्वनीसाठी मराठी लिपीमध्ये स्वतंत्र चिन्ह आहे. अ पासून न्य पर्यंत स्वतंत्र चिन्ह आहे. पुढं देवनागरी लिपी परिपूर्ण आहे, हो, कारण की प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे. तुम्ही काय मिक्स नाही करू शकत, त्याच्यामुळे वेगवेगळे. ही लिपी आर्यांनी भारतात आणली, तर हो, आर्यांनीच भारतात आणली, आपण तर आणली नाही. पुढं उगम. देवनागरी लिपीचा उगम कुठे आहे? ब्राह्मी लिपीपासून झालेला आहे. कुठून? देवनागरी लिपीचा उगम ब्राह्मी लिपीपासून आलाय. आता तुम्ही मला विचारणार, सर देवनागरी लिपी तर आर्यांनी भारतात आणली, तिला नगरात राहत होते ते आर्य लोक, म्हणून त्यांनी नगरात राहणाऱ्या लोकांची लिपी म्हणून देवनागरी लिपी म्हणतात. बरोबर आहे, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण त्यांनी कुठून आणली असेल ना, म्हणून देवनागरीचा उगम ब्राह्मी लिपीपासून झाला आहे. त्यांनीही कुठून आणली? त्यांनीही निर्माण नाही केली. ब्राह्मी लिपीपासून देवनागरी लिपी झालेली, हे याच्यामध्ये फिक्स आहे, असं म्हणायचंय. पुढं जोडाक्षरांचे लेखन एका पुढे एक अक्षरे जोडून केले जाते. जोडाक्षर एका पुढून म्हणजे जसं अक्का, हे जसं जोडाक्षर आहे क अधिक क, हे आपण असं लिहितो. असंही लिहितात काही जण, पण मोस्ट ऑफ द ही पद्धत आपली करेक्ट आहे अक्काची. पुढं भाषा. देवनागरी लिपीमधील भाषा कोणती आहे? मराठी आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे, गुजराती आहे, पाली आहे, बंगाली आहे. देवनागरी लिपी म्हणजे ज्या आपण देवनागरी लिपीच्या अ पासून न्य पर्यंतचे वापरतो, तेच मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, पाली, बंगाली इतर भाषांमध्येही वापरले जातात. तेच र तिथं वापरला. थोडेफार चेंजेस असतील, परिपूर्ण अशी कुठलीच आपली पूर्णपणे उचललेली नसेल, थोडेफार चेंजेस असतील, पण देवनागरी लिपीमध्ये असणाऱ्या भाषा आहेत. तर तुम्हाला याच्यापैकी कुठले कुठले पॉईंट लक्षात ठेवायचे? तर मेन पॉईंट हा आहे, मराठी भाषेत देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, पाली आणि बंगाली. हा इथं पाली शब्द लक्षात राहू द्या, कारण की तो बऱ्याच चर्चेमध्ये येत नाही आपल्याला, त्याच्यामुळे मराठी, हिंदी तुम्हाला माहिती आहे, संस्कृत माहिती आहे, गुजराती माहिती आहे,
बंगाली पण माहिती, पण पाली डाऊट वाटेल तुम्हाला, पण पाली सुद्धा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. अशोकाचे शिलालेख, महान सम्राट अशोका त्यांचे शिलालेख पाली भाषेत सुद्धा आहे, त्याच्यामुळे सांगतो. पुढं मोडी लिपी. मोडी लिपी म्हणजे काय? आता एक मिनिट. कॅमेरा पडला, सॉरी माईक पडला. मोडी लिपी. मोडी लिपी तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली असं मी म्हणतो. कोणी पाहिली नसेल तर मी त्याला सांगतो कुठं पाहिलेली ते. प्रत्येकाने पाहिलेली, मी पाहिली, तुम्ही पाहिली. तर मोडी लिपी म्हणजे काय पहिले ते समजून घेऊ आपण, आणि त्याच्यानंतर मग सांगतो तुम्हाला मोडी लिपी कशी असते. मोडी लिपी देवनागरी लिपीतील अक्षरे जलद गतीने लिहिण्यासाठी जी थोडीशी मोडून किंवा मुडपून, हा पॉइंट इथे लक्षात ठेवा. थोडीशी मोडून किंवा मुडपून लिहिली जातात म्हणून तिला मोडी लिपी असे म्हणतात. काय लिहिण्याचे? अक्षरे जलद लिहिण्यासाठी. देवनागरी लिपीतील अक्षरे जलद लिहिण्यासाठी थोडीशी मोडून किंवा मोडपून लिहिली जातात म्हणून तिला मोडी लिपी असे म्हणतात. पहिलं पॉइंट. दुसरं, मोडी लिपी वाचण्यास कठीण आहे. बरोबर आहे, कारण की ती वाचणं कठीणच आहे. ही लिपी दिसण्याला कन्नड लिपीप्रमाणे दिसते, पहिली गोष्ट. दुसरी, मोडी लिपीत ऱ्हस्व दीर्घ असा फरक केला जात नाही. ऱ्हस्व दीर्घ काय? पहिला उकार, दुसरा उकार, पहिली विलांटी, दुसरी विलांटी किंवा काना, मात्रा, ह्या गोष्टींचा फरक केला जात नाही. यादवकालीन राजा हेमाडपंत यांनी ही लिपी निर्माण केली. आता हेमाडपंत हे यादवकालीन राजा होते. हेमाडपंती मंदिर माहिती असतील तुम्हाला. हेमाडपंती वास्तुरचना, सिन्नरला गोदेश्वराचं मंदिर आहे, ते हेमाडपंती रचना आहे. त्या काळातील राजे हेमाडपंत यांनी ती लिपी निर्माण केली म्हणून तिला हेमाडपंती लिपी असेही म्हणतात. कोणते म्हणतात? हेमाडपंती लिपी. कशाला म्हणतात? मोडी लिपीलाच हेमाडपंती लिपी असेही म्हणतात. जर तुम्हाला प्रश्न आला हेमाडपंती लिपी म्हणजेच मोडी लिपी का? तर हो, मोडी लिपीलाच हेमाडपंती लिपी म्हणतात. बरोबर का? तर बरोबर. जास्ती विचार करायचा नाही, सरळ उत्तर घ्यायचं. हा म्हटलंय हा. मोडी लिपी कशी लिहितात? वाकडून मोडून दोडपून लिहितात. हो. मोडी लिपीमध्ये ऱ्हस्व दीर्घ फरक केला जात नाही म्हटलं तर हो. सरळ हो म्हणायचं, जास्ती डोकं लावायचं नाही. वाचण्यास कठीण आहे. हो. दिसण्यास कन्नड लिपीप्रमाणे आहे. हो. दुसरं, ही लिपी शिवकाळ व पेशवे काळात प्रचारात होती. आता तुम्हाला थोडं डोक्यात आले असेल, हिंट आली असेल. शिवकाळात आणि पेशवे काळात म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांच्या काळात किंवा पेशव्यांच्या काळात ही प्रसिद्ध होती. आता ही प्रसिद्ध होती तर मग आपल्या वाचनात का नाही आली? हा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे. आणि वास्तविकता तुम्ही ती लिपी वाचलेली पण आहे, पण तुमच्या लक्षात येत नाही. सांगतो कुठं वाचली, तोपर्यंत विचार करा. मोडी लिपीस धावलिपी म्हणतात. का म्हणतात धावलिपी? कारण ती जलद लिहिण्यासाठी वापरली जाते. थोडीशी मोडून किंवा मोडपून लिहिली जाते म्हणून तिला मोडी लिपी असे म्हणतात. जर तिला जलद लिपी म्हणतात तर तिलाच धावलिपी म्हणता येईल का? बरोबर आहे, धावलिपी सुद्धा म्हणता येईल तिला. माझा लिपीचा प असा आहे. ठीक आहे, तर तिला धावलिपी असे म्हणतात कारण की ते फास्ट लिहिण्यासाठी वापरतात. त्याच्यामध्ये पेन उचलला जात नाही. सरळ, मला येत नाही, मी पण ट्राय करतो. मला असं काहीतरी असेल तर, म्हणून तिला धावलिपी असे म्हणतात. तर बरोबर आहे, मोडी लिपीला धावलिपी म्हणतात. तिलाच जलद लिहिण्यासाठी वापरली जाते म्हणून तिला धावलिपी असेही म्हणतात. आता मोडी लिपी तुम्ही कुठे पाहिलेली आहे? सांगू? शिवाजी महाराजांची राजमुद्रा पाहिली का तुम्ही? प्रत्येकाने पाहिलेली, प्रत्येकाने. तिच्यावर जेही लिहिलेलं आहे ते संपूर्ण मोडी लिपीमध्ये लिहिले. आता लेक्चर संपल्यावर तुम्ही गुगलवर जायचं, राजमुद्रा टाकायचं आणि ते वाचायचं. ते वाचा, त्याच्या महाराजांचा आदर्श घ्या आणि त्यानुसार पुढे वाटचाली करा. तसेच मोडी लिपी काय तेही समजून घ्या. पुढं आदर्श लिपी.
आता मोडी लिपी झाली आपली, मराठी लिपी झाली, देवनागरी झाली, संस्कृतचं आपण पाहिलं स्वन म्हणजे काय वगैरे. आता आदर्श लिपी म्हणजे काय? आता कुठलीही भाषा ही आदर्श भाषा असते असं मी म्हणतो, कारण की ती आदर्श असते प्रत्येकाचा. तशी आपली मराठी भाषा आदर्श भाषा. कारण काय ते असं आदर्श भाषा का म्हणतात किंवा आदर्श लिपी असे का म्हणतात आपली मराठी भाषेला? तर ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र ध्वनिचिन्ह असते, प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र ध्वनिचिन्ह असते, प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र ध्वनिचिन्ह असते, त्या लिपीला आदर्श लिपी असे म्हणतात. काय म्हणतात? आदर्श लिपी. ज्या ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह असते त्या ध्वनीला आदर्श लिपी असे म्हणतात. तर मराठी लिपी आदर्श आहे का? कारण की मराठीमध्ये अ पासून ञ पर्यंत प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहेत, म्हणून मराठीला आदर्श लिपी असे म्हणतात. आता ब्राह्मी लिपी. आता देवनागरी लिपी, सॉरी पाणी पितो. देवनागरी लिपी कुठून उत्पन्न झाली? ब्राह्मी लिपीपासून. तर ब्राह्मी लिपी, देवनागरी लिपी नगरात राहणाऱ्या लोक वापरायचे म्हणून तिला देवनागरी म्हणतात, पण तिचा उगम ब्राह्मी लिपीचा आहे. आता ब्राह्मी लिपी कुठून आली हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की ब्राह्मी लिपी आहे काय काय? तर असं म्हटलं जातं ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी असे म्हणतात. लक्षात ठेवायला सोपं आहे, जास्त डोक्याला ताण नाही घ्यायचा. ब आहे ब्राह्मी लिपी, ब्रह्मदेवाने निर्माण केलेली लिपीला ब्राह्मी लिपी असे म्हणतात. सरळ सरळ स्टेटमेंट आहे, जास्ती ताण घ्यायचा नाही. पुढं लिपीचे वर्गीकरण. लिपींचे आता लिपींचे वर्गीकरण केली जाते म्हणजे कोणत्या? आपल्या भाषा भारतामध्ये बऱ्याचशा लिपी आहेत, भरपूर लिपी आहेत, खरोष्टी लिपी, गांधारी लिपी वगैरे वगैरे वगैरे. पण आपल्याला ब्राह्मी लिपींचे वर्गीकरण किंवा इतर वर्गीकरण केलेले, त्याच्यामध्ये खरोष्टी लिपी एक येते, हिला गांधारी लिपी असेही म्हणतात. भारतात कुशाण काळात या लिपीचा वापर केला जात असे. कोणती? खरोष्टी लिपीचा. आणि हिचा आपला कधीही संबंध आलेला नाही. खरोष्टी लिपीचा आपला संबंध आलेला नाही. ही खरोष्टी लिपी इथंच संपते. ब्राह्मी लिपी याचे दोन मुख्य भाग पडतात. ब्राह्मी लिपीचे दोन मुख्य भाग पडतात. पहिला उत्तर ब्राह्मी आणि दक्षिण ब्राह्मी. उत्तर ब्राह्मी आणि दक्षिण ब्राह्मी. आता दक्षिण ब्राह्मी म्हणजे कोणत्या आणि उत्तर ब्राह्मी म्हणजे कोणत्या? दक्षिण ब्राह्मी म्हणजे आपण महाराष्ट्राच्या खाली कर्नाटक घ्या, तुमचा आंध्र प्रदेश घ्या, केरळ घ्या, तामिळनाडू घ्या, हे जेवढेही राज्य आहेत दक्षिणेतले त्यांचे सगळे दक्षिण ब्राह्मी लिपी असे म्हणतात. त्याच्यामध्ये तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या लिप्या विकसित झालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या खालचे सगळे दक्षिणेकडचे राज्यांना दक्षिण ब्राह्मी लिपी तयार झालेल्या आहेत. आता उत्तर ब्राह्मी. उत्तर ब्राह्मी म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रापासून वरती. उत्तर ब्राह्मी मध्ये गुप्त लिपी, कुटिल लिपी यातून देवनागरी आणि शारदा लिपीचा उगम झाला. शारदा लिपी आणि देवनागरी लिपीचा उत्तर ब्राह्मी लिपीतून उगम झालेला आहे. थोडं समजायला कठीण आहे, जास्ती समजायला हे थोडं किचकट आहे, मान्य आहे मला. पण आपल्याला फक्त माहिती काय करायची आहे? ब्राह्मी लिपी, त्याच्यानंतर ब्राह्मी लिपीच्या दोन शाखा, दक्षिण ब्राह्मी, उत्तर ब्राह्मी. दक्षिण ब्राह्मी मध्ये सगळ्या महाराष्ट्राच्या खालची जेवढे भाषा आठवतील तुम्हाला सगळ्या घ्यायच्या आणि त्याच्यात टाकून द्यायच्या. मल्याळम, केरळ, तामिळ काय असेल नसेल त्या, कन्नड, तेलुगू वगैरे. उत्तर ब्राह्मी किंवा गुप्त लिपी किंवा कुटिल लिपी देवनागरी आणि शारदा या लिपीचा उगम झाला. आता शारदा लिपी कशी आहे काय हे काय अजूनपर्यंत निदर्शनात आलं नाही आणि अभ्यासातही आलेलं नाही. त्याच्यामुळे शारदा लिपीचा संबंध तिथंच संपतो. शारदा लिपी संपते तिथं. आपली लिपी कुठे आहे? तर आपली लिपी उत्तर ब्राह्मी लिपीची शाखा आहे आणि ती देवनागरी आणि शारदा लिपींचा उगम झालेला आहे उत्तर ब्राह्मीच्या लिपीतून. आणि देवनागरी लिपीच्या पुढं पूर्व शाखा, देवनागरी लिपीच्या शाखा, पूर्व शाखा म्हणजे वरती पूर्व शाखा. पूर्व शाखा म्हणजे आपले 7 सिस्टर स्टेट कडच्या शाखा, बंगाली, उडिया, मैथाली, नेपाळी या तिकडच्या शाखा. आणि इकडं पश्चिम मराठी, कैथी, गुजराती या इकडच्या आपल्याकडच्या शाखा देवनागरी लिपीच्या. आता पुढं हे पर्यंत तुम्हाला देवनागरी लिपीचं किंवा भारतीय लिप्यांचं सांगितलं.
आता लिप्यांच्या मध्ये भाषा कौशल्य येतं. हा पॉईंट आपला पुढचा आहे पण स्लाइड मध्ये ऍड झालेला आहे, त्याच्यामुळे सांगतोय. भाषा लिपींच्या कौशल्यांच्या 5 पायऱ्या असतात. म्हणजे कुठलीही भाषा तुम्हाला येण्यासाठी, अवगत होण्यासाठी 5 कौशल्य पाहिजे. ते 5 कौशल्य भाषेवर प्रभुत्व मिळण्यासाठी खालील 5 पायऱ्या क्रमाने यायला हव्यात, त्याशिवाय तुम्हाला भाषेवर कौशल्य मिळणार नाही. त्याच्यातलं पहिलं आहे श्रवण. श्रवण म्हणजे आपलं श्रावण बाळ नव्हे. श्रवण म्हणजे मी जे बोलतोय ते तुम्ही ऐकतायत, ते आहे श्रवण. पहिली गोष्ट श्रवण. दुसरं संभाषण. संभाषण, भाषण, वाचन, लेखन. आता या तिघांमध्ये फरक आहे. पहिलं श्रवण झाल्यानंतर संभाषण. जर मी बोलतोय, तुम्ही श्रवण करताय, तुम्ही बोलतायत, मी श्रवण करतोय, ही पहिली पायरी. आपण दोघे बोलतोय पण एकाचं संपल्यानंतर दुसऱ्या, तर ते आपल्या दोघांमध्ये काय होतं? संभाषण. तिसरं भाषण. भाषणामध्ये इतर गप्प असता, आपण बोलतो, ते तिसरी पायरी आहे भाषण. त्याच्यानंतर चौथी पायरी वाचन. जर तुम्हाला वाचन आलं तर तुम्हाला भाषण येईल, भाषण आलं तर संभाषण येईल, संभाषण आलं तर श्रवण येईल, आणि वाचन आलं तर लेखन येईल. या मराठी भाषेच्या 5 पायऱ्या आहेत, आणि या 5 पायऱ्या आल्या तर तुम्हाला क्रमाने भाषेवर प्रभुत्व मिळतं. अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या आपण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकलोय. भाषा म्हणजे काय, लिपी म्हणजे काय. आता आपण पुढच्या लेक्चरला अजून पुढच्या गोष्टी शिकू. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.